मित्रांनो, आज आपण समर्थ भारत सशक्त भारत या व्याख्यानमालेच्या 6व्या पुष्पामध्ये बघणार आहोत की भारताची विविध शस्त्रास्त्रांच्या पैकी अतिसंहारक शस्त्रे कुठली आहेत। आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र बघितली, त्याच्यामध्ये रणगाड्याची माहिती घेतली, विविध प्रकारचे तोफखाने, रॉकेट किंवा अग्निबाणचा तोफखाना, त्याचबरोबर छोटी शस्त्रे, गटशस्त्रे, असे विविध प्रकार 5 भागामध्ये आपण बघितले। आज आपण अतिसंहारक शस्त्रांमध्ये भारताचं काय स्थिती आहे, अतिसंहारक शस्त्रे म्हणजे काय, ती कुठे असतात, कशी वापरली जातात, असा आपण एक थोडक्यात आढावा एका अर्थाने आज घेणार आहोत। खरं म्हटलं तर या क्षेत्रामध्ये फारशी माहिती कोणाला नसते, कारण ही जी मास स्केल डिस्ट्रक्शन क्लास ऑफ वेपन्स असं ह्याला म्हटलं जातं, ती अतिसंहारक शस्त्रे की ज्याच्यामुळे संपूर्ण मानववंश, जीवसृष्टी आणि मोठ्या प्रमाणावरती हानी असे जे प्रकार होतात, त्याच्यासाठी लागणारी किंवा त्याच्यासाठी वापरली जाणारी शस्त्र ही प्रामुख्याने या प्रकारच्या शस्त्रांमध्ये मोडतात, अतिसंहारक शस्त्रांमध्ये मोडतात। आर्मीच्या भाषेमध्ये किंवा मिलिटरी टर्म्समध्ये NBC क्लास ऑफ वेपन्स असं याला म्हटलं जातं। NBC म्हणजे काय, तर N म्हणजे न्यूक्लिअर म्हणजे आण्विक शस्त्रास्त्रे, B म्हणजे बायोलॉजिकल किंवा जैविक शस्त्रास्त्रे, C म्हणजे केमिकल किंवा रासायनिक शस्त्रास्त्रे। या शस्त्रांचा उपयोग जर युद्धाच्या वेळी झाला तर हे केवळ जवानांपुरतं किंवा मिलिटरीपुरतं हे मर्यादित राहत नाही, तर याच्यामध्ये लहान मुलं, महिला, वृद्ध अशा सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा मृत्यू संभवतो। म्हणजे शहरच्या शहर उद्ध्वस्त होतं, देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती जसं आत्ता आपण कोरोनाचा अनुभव घेतो की सगळं जग हे कोरोनाशी लढत आहे। कोरोना हे एक प्रकारचं सुद्धा जैविक शस्त्र म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे, अशी स्थिती आहे। तर मोठ्या प्रमाणावर जिथं हानी संभवते, मग ती माणसांची असेल, जीवसृष्टीची असेल, पर्यावरणाचा ऱ्हास असेल, हे सगळ्यांचे धोके लक्षात घेऊन अशा प्रकारच्या शस्त्रांना अतिसंहारक शस्त्र असं म्हटलं जातं। आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने एकतर हे जी कीटक किंवा जीव वगैरे असतात, व्हायरस असतात, बॅक्टेरिया असतात, याचा उपयोग जैविक शस्त्र म्हणून केला जातो। विषारी वायू किंवा विषारी पदार्थ याचा परिणाम ज्याच्यामुळे होतो, ती सगळी रासायनिक प्रकारामध्ये मोडतात। आणि खरं म्हटलं तर रासायनिक आणि जैविक हे कधी एकमेकांना पूरक असतात किंवा एकमेकात मर्ज झालेले अशा पद्धतीचे असतात की जेणेकरून विषाणूंचा वापर केला जातो, त्यावेळेला हे रासायनिक आणि जैविक या दोन्हीचं मिश्रण असतं। अशा पद्धतीची ही जी शस्त्र आहेत, त्या शस्त्रांचा वापर करायचा नाही, कारण मोठ्या प्रमाणावरती याने हानी होते, असं लक्षात घेऊन जिनिव्हा इथं एक करार झाला। दुसऱ्या महायुद्धानंतर तो करार झाला, सगळे देश एकत्र आले आणि सगळ्यांच्या असं लक्षात आलं की ह्याचा वापर हा अतिशय धोकादायक आहे। याच्यामुळे मोठमोठ्या शहराचे शहरं उद्ध्वस्त होणं असेल, लक्षावधी माणसांचा मृत्यू असेल, हजारो माणसं किंवा लक्षावधी माणसं यांच्या पुढच्या जनरेशनसुद्धा, याचा अर्थ पुढच्या पिढ्यांपर्यंत त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात। अशा पद्धतीचे जे काही शस्त्र असतात, अशा शस्त्रांना आपण मास स्केल डिस्ट्रक्शन वेपन्स असं म्हणतो, किंवा याच्यामध्ये
जसं NBC हा क्लास मगाशी सांगितला, तसं ह्याच्यात काही दुसऱ्याही काही गोष्टी ॲड होऊ शकतात. उदाहरणार्थ रेडिओलॉजिकल शस्त्रे, म्हणजे काही क्षकिरणांसारखे अदृश्य असतात, परंतु ते हानी करून जातात माणसाच्या शरीराला, त्यांच्या अवयवाला. आणि कधीकधी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर बायोस्फिअर ज्याला म्हणतो आपण, जैविक, या सगळ्याची हानी होते. खरं म्हटलं तर ही जी फ्रेज आली WMD किंवा वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन, ही हवेतून टाकले जाणारे बॉम्ब, केमिकलचे बॉम्ब, एक्सप्लोजिव्हचे बॉम्ब याच्यावरून आली, की ज्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती हानी दुसऱ्या महायुद्धात बघितली. त्याच्यानंतरचा भाग आला म्हणजे लार्ज स्केल वेपनरी, म्हणजे जिथं मोठ्या प्रमाणावर हानी होते. म्हणून केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर अशा विविध पद्धतीच्या शस्त्रांना खरं म्हटलं तर या प्रकारामध्ये मोडतात आणि त्याच्यावरती वापरायची नाही असं सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे. बायोलॉजिकल वॉरफेअरमध्ये काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे जर्म्सचा उपयोग किंवा बायोलॉजिकल टॉक्सिन्स, किंवा ज्याच्यामुळं फुफ्फुसांना त्रास होतो किंवा श्वसनमार्गात त्रास होतो, किडनीला त्रास होतो, कुठल्या ना कुठल्या तरी अवयवाच्या कार्यक्षमतेवरती परिणाम केला जातो, असे जे एजंट असतात, मग ते बॅक्टेरियाच्या स्वरूपात असतात, फंगसच्या स्वरूपात असतात, व्हायरसच्या स्वरूपात असतात, म्हणजे ज्याला आपण बुरशी म्हणतो अशा स्वरूपाचे असतात. आणि याचं मूळ उद्देश काय असतो, याचा वापर करायचा आणि मोठ्या प्रमाणावर माणसांना एकतर नष्ट करायचं, मारून टाकायचं, किंवा त्यांना अकार्यक्षम बनवायचं. मग ते नुसते माणसांपुरते मर्यादित आहेत असंही नाही, तर माणसांच्या बरोबरीने त्याचे परिणाम जनावरं पण भोगतात, वनस्पती पण भोगतात, किंवा या मोठ्या प्रमाणावरती परिणामकारक असतात. अशा सगळ्या ह्याला बायोलॉजिकल वॉरफेअर असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर हे सगळे बायोलॉजिकल वेपन्स मी आता जसं सांगितलं की मोठ्या प्रमाणावरती जे रिप्रोड्यूस करतात, त्याच्या बॅक्टेरिया असतील, व्हायरस असेल, फंगीज असतील, किंवा या सगळ्याचा एक भाग म्हणजे ते कमी वेळामध्ये अत्यंत झपाट्याने वाढ होते आणि त्याचे दुष्परिणाम होतात सगळ्यांना. आणि असे जे दुष्परिणाम करणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्याचं रिप्लिकेशन फार फास्ट होतं आणि या सगळ्याला नष्ट करायला किंवा अकार्यक्षम करायला कारणीभूत होतात, अशा सगळ्या वेपनना जैविक शस्त्रे असं म्हणतात. प्रत्येक देशामध्ये मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स जे आहे ती ह्याची नोडल एजन्सी किंवा नोडल मिनिस्ट्री म्हणून काम बघते. कुठल्याही पद्धतीचं बायोलॉजिकल वॉरफेअर सुरू झालं, उदाहरणार्थ कोरोनासारखी स्थिती आली, तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या मदतीने मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्याची सगळ्याची रेमिडियल ॲक्शन किंवा उपाययोजना करत असते. मग काही वेळेला त्याचे सगळ्याचे थ्रेट असेस करायचा, त्याचं परसेप्शन्स करायचे डिटरन्स मेकॅनिझममध्ये, आणि या सगळ्या इंटेलिजन्स इनपुट्स प्रोव्हाइड करून त्याच्यापासून धडा घेऊन काही त्याच्यावर उपाययोजना करायची. हे सगळं बायो वॉरफेअरमध्ये मानलं जातं. 3 प्रकार असतात. 3 प्रकारची बायोटेररिझम असंही म्हणलं जातं. याचा वापर करून एक दहशत फैलवण्याचा कार्यक्रम होतो. हे 3 प्रकारचे एजंट्स मुख्यतः असतात की ज्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर हानी होते. त्याचे 3 भाग केलेले आहेत. एक कॅटेगरी ए. कॅटेगरी एमध्ये हाय प्रायोरिटी एजंट्स असतात, म्हणजे अँथ्रॅक्स आहे, अबोला व्हायरस आहे, अशा पद्धतीचे जे व्हायरस आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त नुकसान होतं आणि डेथसुद्धा होऊ शकतात. अशा पद्धतीच्या प्रकारांना किंवा एजंट्सना कॅटेगरी एमध्ये केलेलं आहे. ज्याच्यामुळं त्रास कमी होतो पण त्रास होतो आणि मध्यम प्रमाणाचा त्रास होतो
अशा पद्धतीला मॉडरेट प्रायोरिटी एजंट्स असं म्हटलं जातं. आणि काही असं की त्या लो प्रायोरिटी एजंट्समध्ये मोडल्या जातात. म्हणजे येलो फीवर व्हायरस असेल किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हायरस आहेत की ज्याचा त्रास तर होतो पण फेटल ॲक्सिडेंट होत नाहीत किंवा क्युअरेबल असतात, कमी त्रासाचे असतात. त्यामुळं त्याला थोड्याशा मेडिकेशनने ते बरे होतात वगैरे. अशा पद्धतीचे 3 प्रकारचे कॅटेगरी केलेले आहेत. आता आपल्या लक्षात येईल की बाकीच्या सगळ्या फॉर्मपेक्षा बायोटेररिझम किंवा बायोलॉजिकल वॉरफेअर हे जास्ती डेंजरस असतं. याचं कारण काय, तर ते फार कमी वेळामध्ये पसरण्याची भीती असते आणि सगळीकडे अशी पॅनिक सिच्युएशन तयार करतं. छोट्याशा अगदी मायन्यूट क्वांटिटीजसुद्धा लाईफ रिस्किंग सारखे इफेक्ट्स म्हणजे जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्या घटना याच्यातून घडू शकतात. त्यामुळं या सगळ्या ह्याच्यामध्ये लाईफचा सुद्धा प्रकार, माणसांचे जीव जाऊ शकतो, जनावरांचे जीव जाऊ शकतात किंवा परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास किंवा या पद्धती निर्माण होऊ शकतात की ज्याचा अल्टिमेट इफेक्ट सगळ्या युनिवर्सवर होतो. म्हणून बायोटेररिझम किंवा बायोलॉजिकल वॉरफेअर हे सध्या मोठं धोकादायक प्रकार आहे. या सगळ्या ह्याचा विचार करून, सारासार विचार करून जवळजवळ 183 देश एकत्र आले आणि खरं म्हटलं तर एक ॲग्रीमेंट सगळ्यांनी मिळून केलं. 1972 साली सही केली त्याच्यावरती आणि 1975 पासून ते अस्तित्वात आलं. त्याला बायोलॉजिकल अँड टॉक्सिक वेपन्स कन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. आता 109 देशांनी ह्याच्यावर सही केलेली आहे आणि या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीचं कन्व्हेन्शन झालं त्यावेळेला 183 देश त्याच्यात सहभागी झाले होते आणि आत्ता नुकताच टांझानियासुद्धा त्याच्यात जोडला गेलेला आहे. आणि ही जी मल्टीलॅटरल डिसआर्मामेंट ट्रीटी किंवा अशा पद्धतीच्या बायोलॉजिकल वेपन्स तयार करण्याला सुद्धा बंदी, मग ते प्रोडक्शन असेल, स्टॉकिंग असेल, ॲक्वायरिंग असेल, रिटेनिंग असेल किंवा यूज असेल, या सगळ्यावरती बंदी घातलेली आहे असं या कन्व्हेन्शनचा अर्थ आहे. परंतु हे सगळं इफेक्टमध्ये येण्यासाठी जिनेवामध्ये 9th रिव्ह्यू कॉन्फरन्स पण झाली आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्यावरती आता रेमेडियल ॲक्शन्स सुचवलेत, त्याप्रमाणे काही काम चालू आहे. अगदी जीवाला घातक अशा पद्धतीचे कुठले वेपन्स आहेत मगाशी सांगितलं तर ह्या 4 फार मोठ्या धोकादायक बायोलॉजिकल एंटिटीज आहेत किंवा एजंट्स आहेत. अँथ्रॅक्स पावडर ही सगळ्यात डेंजरस आहे. मग तो फॉर्ममध्ये पाण्याच्या माध्यमातून, स्प्रेच्या माध्यमातून, पावडरच्या माध्यमातून असा पसरू शकतो आणि त्याची टेस्टलेस आहे आणि ओडरलेस आहे, हे त्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते आयडेंटिफाय करणं खूप कठीण जातं. दुसरं बोट्युलिनम टॉक्सिन असा एक खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा असा घटक आहे. फ्रान्सिसेला टुलारेन्सिस या पद्धतीचा एक एजंट म्हणजे सोव्हिएत युनियनच्या सायंटिस्टने हा वापरला होता नाझीच्या आर्मीच्या विरुद्ध. बॅटल ऑफ स्टॅलिनग्रॅड वर्ल्ड वॉर 2 मध्ये ह्याचा वापर केला होता. अफ्लॅक्सटॉक्सिन असा एक प्रकार हा पण आहे. 1995 मध्ये तो वापरला गेला होता. या सगळ्यावरती मदत करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही काम करते आणि त्याचे ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी याविषयी काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये स्पेसिफिक फील्ड ऑफ म्हणजे असं काही करोनासारखं संकट आलं, त्याचा पॅन्डेमिकमध्ये महामारीमध्ये, भयंकर महामारीमध्ये त्याचा जर परिणाम दिसत असेल
तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नॅशनल सर्व्हेलन्स करायचं, त्याला स्ट्रेंथ द्यायची आणि लायब्ररी टेक्निक्स जे आहेत ते उपलब्ध करून द्यायची किंवा त्याच्यावरती भाग करायचा. बरीचशी व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन या सगळ्या प्रसाराची किंवा याची व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन द्यायची की हे जे अशा प्रकारचे रोग होऊ शकतात आणि त्याच्यापासून कशी काळजी घ्यायची, त्याच्यासाठी लागणारा टेक्निकल सपोर्ट काय आहे. जसं आत्ता आपण या फेजमधनं गेले 2 वर्ष जात आहोत. खरं म्हटलं तर करोना हा एका अर्थाने त्याच स्तरावरचा बायोलॉजिकल वॉरफेअरचाच परिणाम आहे किंवा भाग आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण देशामध्ये महामारीवरती ताबा मिळवण्यासाठी काही उपाययोजना पण चालतात. आणि सगळ्यात पहिली उपाययोजना करण्याचा भाग म्हणजे काय की एकमेकांशी कॉन्टॅक्ट नाही आला पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे वगैरे असा जो प्रकार आहे हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. पण ज्याच्यामुळं साथीचे रोग येतात, एकमेकांपासून पसरणारे रोग येतात, त्याचा ताबा आणि त्याच्यावरती मग लसीकरण केलं जातं, हे केलं जातं, हा त्याचे पुढचे भाग आहेत. तसेच जसे रासायनिक म्हणजे जैविक शस्त्र जेवढी घातक आहेत त्याच पद्धतीने रासायनिक शस्त्रसुद्धा घातक असतात. ज्याच्यामध्ये रासायनिक पदार्थ वापरून मोठ्या प्रमाणावर हानी केली जाते अशा सगळ्या शस्त्रांना रासायनिक शस्त्र म्हणतात. आणि अशा शस्त्रांमुळं ॲक्टिव्ह केमिकल वेपन जे आहेत त्याचा परिणाम सर्व समाजाला भोगावा लागतो. त्याच्यासाठी ही वापरू नये म्हणून. म्हणजे केमिकल वॉरफेअर इज द यूज ऑफ टॉक्सिक प्रॉपर्टीज ऑफ केमिकल सबस्टन्सेस टू किल, इंज्युअर or incapacitated an enemy in warfare and associated military operations असं त्याला एक डेफिनेशन केली गेली आहे. या ह्याच्याद्वारे रासायनिक पदार्थांचा वापर करून जिथं आर्मी किंवा त्यांचे असोसिएट्स मारण्यासाठी, इंजिनियर जखमी करण्यासाठी किंवा अकार्यक्षम करण्यासाठी याचा वापर केला जातो, अशा पद्धतीला केमिकल वॉरफेअर म्हणतात. आणि हे स्पेशलाइज मुनिशन आहे केमिकल वेपन हे की ज्याचा उपयोग करून डायरेक्ट डेथ किंवा हार्म टू द ह्युमन्स असं ज्याला म्हटलं जातं असा परिणाम केला जातो. आणि म्हणून हे मास स्केल डिस्ट्रक्शनच्या गटामध्ये ह्याचा समावेश केलेला आहे. हे जरी न्यूक्लिअर किंवा बायोलॉजिकल वेपन्स किंवा रेडिओलॉजिकल वेपन्सपासून वेगळ्या प्रकारचे असले तरी त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती भोगावा लागतो. म्हणून रासायनिक शस्त्र हा सुद्धा एक ज्याला वेपन फॉर मास डिस्ट्रक्शन WMD अशा क्लासमध्ये घेतला जातो. टाईप्स ऑफ केमिकल वेपन एजंट्स. मग याच्यामध्ये 4 प्रकारचे प्रामुख्याने एजंट्स आहेत किंवा पदार्थ आहेत, रासायनिक पदार्थ. की काही पदार्थ असे आहेत की जे माणसाच्या नर्व्ह सिस्टीमवरती आघात करतात आणि नर्व्ह सिस्टीम काम करणं बंद होतं. मग त्याच्यामुळं पॅरालिसिस असेल किंवा अशा वेगवेगळ्या करता येतील. तर रासायनिक पदार्थांचे जे दुरुपयोग म्हणजे गुणधर्म आहेत त्याचा दुरुपयोग करून हे सगळे 4 प्रकारचे एजंट किंवा हे पदार्थ असे 4 पद्धतीने वापरले जातात. पहिल्या पद्धतीमध्ये नर्व्ह सिस्टीम जी आहे, चेतातंतू जे असतात त्याच्यावरती परिणाम घडवला जातो आणि त्यांच्याद्वारे माणसाला अकार्यक्षम बनवलं जातं किंवा पॅरलाइज केलं जातं. दुसरा भाग म्हणजे ज्याच्यामुळं इरिटेशन फिलिंग होतं, डोळ्याला त्रास होतो, स्किनला खाज सुटते किंवा जळजळ होते किंवा अशा पद्धतीचे जे प्रकार असतात अशा पद्धतीने ज्याचं काम केलं जातं त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग आपल्याला राईट कंट्रोल्समध्ये वगैरे जास्ती प्रमाणावर केला जातो. याला आपण अश्रुधूरचे गोळे म्हणतो. अशा पद्धतीचा प्रकार हा या दुसऱ्या पद्धतीमध्ये येतो. तिसरा पद्धतीचा भाग म्हणजे
ज्या पदार्थांच्या वायूमुळं किंवा पदार्थांमुळं ज्याचे माणसाची श्वसन संस्था एकतर अकार्यक्षम होते किंवा त्याच्यावरती परिणाम होतो, काम करेनाशी होते आणि लंग्समध्ये किंवा फुफ्फुसांमध्ये विषप्रयोग केला जातो, म्हणजे विषारी गॅसमुळं किंवा ह्याच्यामुळं होतं. चोकिंग एजंट्स असंही म्हणलं जातात, पल्मनरी और चोकिंग एजंट्स असा हा तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकारमध्ये माणसाला काही करून अकार्यक्षम बनवलं जातं. मग त्याच्यामध्ये स्मृती म्हणजे फिजिओलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल अशा दोन्ही पद्धतीने त्याच्यावर असे परिणाम केले जातात की तो त्याची ड्युटी काम करू शकत नाही. मग तो कदाचित बेशुद्ध होईल किंवा काम करण्याची क्षमता त्याची नष्ट होईल, स्नायूमध्ये त्रास होईल वगैरे अशा पद्धतीचं काम होतं की जेणेकरून तो इन्कॅपॅसिटेट होतो. तर असे हे 4 प्रकारचे केमिकल एजंट ह्या 4 प्रकारांनी वापरले जातात. सगळ्यात डेंजरस भाग काय आहे या ह्याच्यातला, तर तो म्हणजे आण्विक शस्त्रे किंवा अणुऊर्जेचा वापर करून केलेली शस्त्रे. कारण ती प्रचंड ऊर्जा ही त्याच्यामध्ये वापरली जाते. आणि मगाशी मी म्हणत होतो त्या पद्धतीने सगळेच्या सगळं मोठं शहरच्या शहर नष्ट करण्याची, लक्षावधी लोकांना मारून टाकण्याची क्षमता ही आण्विक शस्त्रांमध्ये असते. आणि ह्याच्यामुळं निसर्गतः जे एन्व्हायरमेंट आहे म्हणा किंवा लाईव्ज आहेत, जीवसृष्टी आहे, या सगळ्याला लाँग टर्म धोकादायक पद्धतीने जगावं लागतं नंतर आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. तर अशी ही शस्त्रास्त्र आत्तापर्यंत केवळ 2 वेळाच वापरली. म्हणजे 1945च्या महायुद्धामध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवरती अमेरिकेने फॅटमॅन आणि लिटिल बॉय असे 2 अणुबॉम्ब टाकले आणि त्याचे प्रचंड दुष्परिणाम जगामध्ये दिसून आले. आणि त्याचा परिणाम म्हणून एक सगळ्यांनी एकत्र आले. परंतु आजच्या स्थितीमध्ये जगामध्ये 13,400 पेक्षा जास्ती ही अणुबॉम्ब आहेत किंवा शस्त्र आहेत, अणुशस्त्र आहेत, अण्वस्त्र आहेत. आणि त्या 45 नंतर आत्तापर्यंत 2000 पेक्षा जास्ती वेळा या अणुचाचण्या घेतल्या गेल्या आहेत आणि तो सगळा भाग आहे. मग ह्याच्यापासून जर जग वाचवायचं असेल तर ह्याच्यावरती केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे डिसआर्ममेंट इज द बेस्ट प्रोटेक्शन. किंवा ही जी शस्त्राचं निरस्त्रीकरण करून टाकणं, शस्त्र नष्ट करून टाकणं, हा त्याच्यावरती एक उपाय आहे. परंतु तो उपाय गेले 60 वर्ष प्रयत्न करत आहेत, 80 वर्ष झाले प्रयत्न करत आहेत, तरीसुद्धा त्याला यश म्हणावं तसं येत नाही आहे. त्याच्या मानसिकतेत वाढच होते, त्याच्या वापराचा कल वाढला आहे असं आपल्या लक्षात येतं. त्याच्यासाठी युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन डिसआर्ममेंट असं एक ऑफिस जिनेवामध्ये आहे किंवा अन्य ठिकाणी आहे. तर या युनायटेड नेशन्सचं ऑफिस खूप प्रयत्न करतं आहे याच्यासाठी की WMD जे आहेत त्याचं डिसआर्ममेंट व्हावं किंवा निशस्त्रीकरण व्हावं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्तराचे प्रयत्न ते करतात. ते रिलेव्हंट इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्समध्ये सुद्धा कोऑपरेशनचं काम करतात. ते ऑफिस प्रयत्न करत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या आत्तापर्यंत ट्रीटी असतील किंवा तह असतील किंवा नियम केले असतील आंतरराष्ट्रीय स्तरावरती, हे सगळे पाळण्यासाठी प्रयत्न केला जातो. मग त्याच्यामध्ये IAEA आहे, हा एक इंटरनॅशनल करार आहे की ॲटॉमिक एनर्जीचा वापर करायचा नाही म्हणून, किंवा OPCW आहे किंवा CTBTO. म्हणजे हे असे सगळे केमिकल वेपन्स, बायोलॉजिकल वेपन्स हे वापरण्यात येऊ नयेत, न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी असं याला म्हटलं जातं, किंवा बायोलॉजिकल वेपन कन्व्हेन्शन. असे विविध कायदे जे केलेले आहेत, काही प्रमाणात तह केलेले आहेत, ट्रीटी केलेल्या आहेत, त्याचा वापर केला जावा आणि त्या सगळ्याला बंधनकारक असावं म्हणून
युनायटेड नेशन्समध्ये ते ऑफिस आहे. खरं म्हटलं तर दुसऱ्या महायुद्धाच्या शेवट भारताने पण न्यूक्लिअर प्रोग्रॅमसाठी होमी जहांगीर भाभांच्या TIFRमध्ये ह्याचं काम चालत होतं. डॉक्टर राजा रामण्णा हे भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्यांनीही न्यूक्लिअर वेपन टेक्नॉलॉजी रिसर्चमध्ये खूप काम केलं आणि पहिला जो अणुस्फोट आपण केला त्याच्यामध्ये त्यांनी डिझाईन केलेला सगळा भाग होता. मग डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा यांच्या पाठोपाठ डॉक्टर होमी सेठना असे विविध प्रकारचे सायंटिस्ट यांनी आत्तापर्यंत भारतामध्ये प्रगती केली. त्याच्यामध्ये एनर्जीच्या बरोबरीने वेपनायझेशनसाठी काय करता येईल असाही प्रयत्न केला. म्हणजे या सगळ्या गाईडलाईन्स सांभाळूनसुद्धा आपण जर सशक्त नाही झालो तर मात्र प्रॉब्लेम येईल असा विचार करून एक सिक्रेट प्लांट आपण चालवला. प्लुटोनियमचा प्लांट होता, त्याचं नाव होतं पौर्णिमा. BARC म्हणून जे मुंबईला आहे त्यांच्या माध्यमातून आपण पहिला डिव्हाइस तयार केला आणि तो त्याचं नाव ठेवलं होतं पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन. आणि त्याचं कामही असं होतं की स्माइलिंग बुद्ध असं त्याचं कोड नेम दिलेलं होतं. म्हणजे BARCचे डायरेक्टर डॉक्टर राजा रामण्णा किंवा डॉक्टर PK अय्यंगार यांनी त्याचं डिझाईन केलं, हा बॉम्ब तयार केला आणि त्यांना त्यावेळेला R चिदंबरम यांनी मदत केली होती. 1974 साली आपण पहिला यशस्वी चाचणी केली. तर त्यावेळेला NS व्यंकटेशन म्हणून TBRLचे डायरेक्टर होते की जे नंतर DRDOमधल्या ARDचे डायरेक्टर झाले होते. 13 वर्ष डायरेक्टर होते नंतर. आणि योगायोगाने NS व्यंकटेशन यांच्याशी माझा जवळचा संबंध आला होता कामाच्या निमित्ताने. त्याच्यानंतर त्यावेळचे DRDOचे जे डायरेक्टर होते म्हणजे ARDतले त्यांच्याकडे HMRLचं पण काम होतं आणि ते एक्सप्लोजिव्ह मटेरियल इम्प्लोजन टेक्निक वगैरे हे जे तयार केलं ते सगळं WD पटवर्धन यांच्या माध्यमातून तयार केलं. आणि आपण पहिली चाचणी घेतली की स्माइलिंग बुद्धा असं त्याचं नाव आहे. पोखरणची जी आर्मीची टेस्ट रेंज आहे तिथं 18 मे 1974ला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, बुद्ध जयंतीच्या दिवशी एक अंडरग्राऊंड शाफ्ट ह्याच्यामध्ये फिशन टाईपचा 12 किलोटन यील्ड असणारा असा एक बॉम्ब आपण यशस्वी चाचणी करून सगळ्या जगाला दाखवून दिलं की आमचं पण त्यात योगदान आहे. आता अटल बिहारी वाजपेयींची मागच्याच महिन्यामध्ये पुण्यतिथीचं जयंती झाली 25 तारखेला आणि त्यांची स्मृती ही खूप आठवणीची येईल. याचं कारण अणुचाचणीला खरा आकार जो दिला तो अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाने दिला. 1998 साली 5 न्यूक्लिअर डिव्हाइस आपण टेस्ट केले या ऑपरेशन शक्तीच्या नावाने आणि त्याच्यामध्ये वेपन ग्रेड प्लुटोनियम आणि थोरियम किंवा युरेनियम याचा वापर करून 5 यशस्वी चाचण्या केल्या. शक्ती ऑपरेशन शक्ती असं म्हणलं आणि एक यशस्वी कारकीर्द. त्याच्यामध्ये डॉक्टर R चिदंबरम हे त्यावेळेला 1998ला प्रमुख होते आणि DRDOचे APJ अब्दुल कलाम होते. या दोघांच्या नेतृत्वाखाली खरं म्हटलं तर अणुचाचण्यांचं काम झालं आणि पहिली चाचणी जशी बुद्ध पौर्णिमेला घेतली तशी दुसरी, तिसरी, चौथी अशा 3 चाचण्यासुद्धा अजून 1998 साली बुद्ध पौर्णिमेला घेतल्या आणि त्याही साधारण पोखरणच्या वाळवंटामध्येच घेतल्या आपण. याचं कारण लॅटरल डॅमेज आणि कोलॅटरल डॅमेज होऊ नये हा महत्त्वाचा भाग होता. आणि या चाचण्या यशस्वी झाल्या. 11 मेला 3 चाचण्या आपण केल्या आणि फिशन टाईप बरोबर फ्युजन टाईप अशा दोन्ही पद्धतीच्या प्रकारचं म्हणजे थर्मोन्यूक्लिअर डिव्हाइस पण आपण टेस्ट करून घेतलं आणि त्याचा मॅक्झिमम यील्ड 45 किलोटन किंवा 200 किलोटनचं कमी केलेलं मॉडेल म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो की ते 45 किलोटनचं मॉडेल आपण यशस्वी पद्धतीने फायर केलं.
ज्या 5 चाचण्या घेतल्या त्याच्यामध्ये उद्देशही वेगवेगळे होते आणि या सगळ्या 5ही चाचण्यांना आपण शक्ती 1 ते शक्ती 5 अशी नावं दिली. शक्ती 1 हे थर्मोन्यूक्लिअर डिव्हाइस 56 किलो टन एवढा यील्ड असणारं 200 किलो टनचं प्रत्यक्ष मॉडेल असं म्हणता येईल की त्याचा इफेक्ट कशा पद्धतीनं असं डिझाईन केलं होतं. आणि त्याच्यानंतर सिव्हिलियन डॅमेज आणि हे काही होऊ नये, रेडिओ ॲक्टिव्ह लिकेजेस वगैरे होऊन त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी त्यावेळेला घेतली होती. 11 मेला दुसरा जो अणुस्फोट केला तो केवळ 15 किलो टनचा होता आणि या 15 किलो टनच्या ह्याच्यामध्ये प्लुटोनियम हाच मुख्य इम्प्लोजन साठी वापरलेला इंधन म्हणून असणारा भाग होता. आणि बॉम्बर आणि मिसाईलमधनं सुद्धा ज्याला फायर करता येईल, डिलिव्हरी करता येईल अशा पद्धतीची ही शक्ती 2ची चाचणी कमी यील्ड असणारी 15 किलो टनची घेतली होती. आणि 1974 साली जो चाचणी घेतली होती त्याच्याच चाचणीवरनं सिम्युलेशनचा वापर करून हे जे परम सुपर कॉम्प्युटर आपलं डॉक्टर भटकरांच्या नावाखाली आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण विकसित केलं, अशा शक्तीचं सुद्धा त्यावेळेला चाचणी झाली. आणि नॉन वेपन ग्रेडचं प्लुटोनियमसाठी सुद्धा 0.3 किलोवॅट अशी ज्याला सब किलो टन म्हणू अशी चाचणीही त्या दिवशी झाली. 13 तारखेला सुद्धा 0.5 किलो टन आणि 0.2 किलो टन अशा पद्धतीच्या 2 चाचण्या यशस्वी करून आपण अण्वस्त्रधारी देशांच्या पंक्तीत जात बसलो. आता हे सगळं करणं म्हणजे टेक्नॉलॉजिकली शक्य होतं, पण पॉलिटिकल विल असल्याशिवाय ते गोष्टी करता येत नाहीत. तसं वाजपेयींनी एक ठाम पॉलिटिक्सकल सपोर्ट ज्याला म्हणू आपण तो दिला होता. त्यावेळचे रक्षामंत्री होते जॉर्ज फर्नांडिस आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम किंवा हे महिनाभर तिथं जाऊन राहत होते. म्हणजे 11 मेला चाचण्या झाल्या 98 साली, पण 11 एप्रिलला त्याचा काउंटडाऊन सुरू झाला आणि कामाला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये DRDO त्याच्याबरोबरीने डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे ज्याला प्रत्यक्ष सपोर्ट युजर ग्रुपचा पाहिजे असतो तो इंजिनिअरिंग, बेंगॉल इंजिनिअरिंग ग्रुप असा जो ग्रुप आहे त्यांनी या सगळ्याला मदत केली. आणि आपण एक चमत्कार जगाला दाखवला. 5ही चाचण्या यशस्वी झाल्या. त्यावेळेला जरी सगळ्या जगाने आपल्यावर सँक्शन्स लावले तरी आपण त्यातनं वाजपेयींच्या मार्गदर्शनाखाली मार्ग काढला आणि वाजपेयींनी सगळ्या जगाला हे दाखवून दिलं की आम्ही कधी झुकणार नाहीत त्याच्यावरती. आणि त्या ह्याच्यामध्ये अशा विविध चाचण्या झाल्यानंतर एक प्रकारचं आपण हे केलं, जवळजवळ 1030 अणुचाचण्या झालेल्या आहेत आत्तापर्यंत, की त्यातल्या 6 चाचण्या फक्त भारताने केलेल्या आहेत. म्हणजे ज्या वेळेला अमेरिका 1030 चाचण्या करते, रशिया आणि फ्रान्सने किंवा ब्रिटन, चायना यांनी 40-40, 50-50 केलेले असतात. त्यावेळेला आपण केवळ 6 चाचण्या केल्या. ही 1998 सालची वर्गवारी किंवा आकडेवारी आहे. आणि अशा रीतीने आपण एक अण्वस्त्रसंपन्न देश म्हणून राहिलो. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर आपण एक हा फोटो बघितला आत्ता की त्यावेळेला सगळे हिरोज होते. म्हणजे हा 10 मेला केला होता त्यावेळेला हे सगळ्यांना गणवेशात होते हे सगळे. आणि त्या गणवेशाचा उपयोग काय आहे, शास्त्रज्ञ कशाला गणवेशात राहिले तर ती सिक्रेसी मेंटेन करण्यासाठी असे सगळे शास्त्रज्ञ, मग कलाम आहेत, त्याच्यानंतर हे आहेत. तर आपण हे करून घेऊ. 10 मेला अणुचाचण्यांचा हे झाल्यानंतर, अणुस्फोट केल्यानंतर आपण प्रामुख्याने जगाच्या पार्श्वभूमीवरती एक अण्वस्त्रधारी देशांच्या पंक्तीत जाऊन बसलो. आणि तेव्हापासून भारताला एक सशक्त देश म्हणून पाहायला लागले सगळे जग. म्हणून ही जे अतिसंहारक शस्त्र आहेत याच्यामध्ये पण काम करणं, उपयोग केला, आपण चाचणी केली, पण आपण
सगळ्यात जे तह आहेत, त्या सगळ्या गाईडलाईन आहेत, त्या कुठंच ओलांडलेल्या नाहीत. आम्ही ह्याचा पहिल्यांदा वापर करणार नाही असं सांगून आपण आपल्या संस्कृतीची जगाला ओळख करून दिलेली आहे. ह्याच्याबद्दलचे काही प्रश्न असतील आपल्याला, तर आज आपण अतिसंहारक शस्त्रास्त्रे बघितली. याचे प्रश्न 7420073131 या नंबरवर व्हॉट्सअप करून आपण प्रश्न विचारू शकता. मला निश्चितच खात्री आहे की आपले तरुण या निमित्ताने प्रेरित होऊन अशा पद्धतीच्या कामामध्ये सहभागी होतील. धन्यवाद.